रामकृष्ण हरी मंडळी, तुम्ही पाहताय मराठी चॅनल अमृतधारा आणि आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा। असा प्रसंग जिथं गरिबी, वैराग्य आणि भगवंतावरची नितांत श्रद्धा यांनी देवालाही मदतीला भाग पाडलं। एक अशी गोष्ट जिथं भक्तीची ताकद काय असते हे तुमच्या मनाला भिडेल। चला तर मग सुरू करूया आजचा अपूर्व प्रवास विठ्ठल नामाच्या गजरात। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मंडळी, संत तुकाराम महाराज हे फक्त संत नव्हते तर एक काळाचे अतिशय श्रीमंत होते। त्यांचे वडील सावकार होते। गावात अनेक लोकांची शेती त्यांच्या ताब्यात होती। जमीन, पैसा, धान्य, नाव सगळं काही होतं त्यांच्याकडे। गावात त्यांना तुकाराम शेठ म्हणून सन्मानाने ओळखलं जायचं। पण मात्र संसारात मन त्यांचं रमत नव्हतं। त्यांच्या हृदयात घर केलं होतं ते विठोबाच्या नामस्मरणाने। दिवस रात्र विठ्ठल विठ्ठल म्हणत ते हरवून जायचे। जशी भक्ती वाढत गेली तसं त्यांच्या मनाला प्रश्न पडू लागले की ही संपत्ती खरंच आपली आहे का? हाच खरा जीवनमार्ग आहे का? एके दिवशी त्यांनी एक कठोर निर्णय घेतला। जे कागदपत्र त्यांच्या नावावर शेती, घरे, उसनवारी आणि व्यवहार सिद्ध करत होती ती सगळी त्यांनी घेतली आणि थेट इंद्रायणी नदीच्या पाण्यात वाहून दिली। हो, साक्षात इंद्रायणी नदीच्या प्रवाहात त्यांनी संपत्तीचं ओझं विसर्जित केलं, कारण त्यांना हवी होती ती विठ्ठलाची सेवा, संपत्तीची नव्हे। त्या दिवसानंतर त्यांच्या जीवनात सुरू झाला तो गरिबीचा काळ। घरात मुलं उपाशी राहू लागली। लोकांनी आदराने बोलणं थांबवलं। तुकाराम शेठ आता फक्त तुका झाला, पण महाराज कधी खचले नाहीत। उलट त्यांनी वैराग्याला आलिंगन दिलं, कारण त्यांना आता मिळालं होतं खरं समाधान। मंडळी, अशा एका कठीण काळात गावातील एका शेतकऱ्याने तुकाराम महाराजांना विचारलं, बाबा, तुझं काही उरलं नाही, घरात उपासमार आहे, माझं ज्वारीचं पीक आहे, थोडा वेळ राखण करशील का? महाराजांनी नम्रतेने मान डोलावली आणि शेतावर पोहोचले। शेताच्या मध्यभागी एका माळ्यावर बसले, पण पाखरं येतील म्हणून लक्ष देण्याऐवजी त्यांनी डोळे मिटून सुरू केला विठोबाच्या नामाचा अखंड गजर। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, टाळांचे ठोके, अभंगाची लय आणि त्या भक्तीच्या गजराने नुसतं शेत नव्हे आकाश भारून गेलं। संतांची वाणी इतकी मधुर होती की हजारो पाखरं त्या आवाजाकडे आकृष्ट झाली। ती शेतात आली आणि चवदार ज्वारी खात बसली। महाराजांना त्या पाखरांमध्ये विठोबाचं रूप दिसत होतं। त्यांनी त्या पाखरांसाठी झाडाला मडकं बांधून पाणी ठेवलं। हे माझं पीक नाही, हे पंढरीच्या विठोबाचा प्रसाद आहे। संध्याकाळी शेतकरी परत आला। पीक खाल्लं गेल्याचं पाहून त्याचा संताप अनावर झाला। त्याने पंच बोलवले। पंचायत बसली। ठरलं, तुकाराम महाराजांनी नुकसान भरपाई द्यावी। नंतर गरज पडल्यास त्यांचं घरही जप्त केलं जाईल। महाराजांनी एकही तक्रार केली नाही। उलट म्हणाले, जे माझं होतं ते मी देवाला अर्पण केलं, आता उरलेलंही तुमचं समजा। पुढच्या दिवशी जेव्हा शेतकरी खळ्यावर गेला तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही। जिथं काहीच शिल्लक नव्हतं तिथून तब्बल 40 पोती ज्वारी धान्य निघालं। गाव चकित, साक्षात चमत्कार। पंचांनी पुन्हा सभा बोलवली। शेतकऱ्याने त्यापैकी 20 पोती महाराजांना द्यावं अशी सूचना झाली, पण संत तुकाराम महाराज म्हणाले, हे धान्य माझं नाही, पाखरांनी खाल्लं, पण देवाचा आदेश होता, माझा त्यावर अधिकार नाही। जिजाऊंनी विनवणी केली, धनी मुलं उपाशी आहेत, पण तुकोबांनी नम्रतेने सांगितलं, न्यायाला माया आड येऊ नये। त्याच धान्याचा उपयोग विठोबाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी झाला। पाटलांना स्वप्नात पांडुरंगाने सांगितलं, तू मंदिर उभं कर आणि संतांच्या हातून सेवा करून घे। मंदिर उभं राहिलं, वास्तुशांती झाली आणि विठोबाच्या कृपेनं अख्खं गाव भक्तीच्या नवचैतन्यानं भारावून गेलं। मंडळी, संत तुकाराम महाराजांनी एकच गोष्ट जगाला शिकवली, संपत्तीने तुम्हाला मोठं केलं तरी त्यागाचं सामर्थ्य तुम्हाला संत बनवतं। विठोबावर निस्वार्थ प्रेम, त्याग आणि भक्ती हाच खरा संपत्तीचा अर्थ।